नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या क्लासमध्ये आपण पॉलिगॉन्स अँड क्वाड्रिलॅटरल हा जो चॅप्टर आहे तो आपण सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत पॉलिगॉनची डेफिनेशन पाहिली, पॉलिगॉनचे हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आणि वेगवेगळ्या पॉलिगॉनला काय नावं असतात ते आपण पाहिलं. त्यानंतर सम ऑफ द इंटेरियर अँगल्स, या ठिकाणी सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन विथ एन साईड, त्याचा जो फॉर्म्युला असतो तो आपण या ठिकाणी बघितला, n-2 × 180 डिग्री. त्यानंतर आपण रेग्युलर पॉलिगॉन काय असतो हे पण बघितलं आणि रेग्युलर पॉलिगॉनच्या बाबतीत या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशन या अगोदरच्या क्लासमध्ये केलेलं आहे. त्यानंतर एन साइडेड जो पॉलिगॉन असतो रेग्युलर पॉलिगॉन, त्या पॉलिगॉनमधील प्रत्येक इंटेरियर अँगलचं मेजरमेंट फाइंड करण्यासाठी n-2 × 180/n हा जो फॉर्म्युला आहे तो आपण कसा येतो त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं होतं. त्यानंतर दोन टाईप्स पॉलिगॉनचे, कॉन्व्हेक्स पॉलिगॉन आणि कॉन्केव्ह पॉलिगॉन, हे पण आपण एक्सप्लेन केलेलं होतं. त्यानंतर एक्सटेरियर अँगल ऑफ अ पॉलिगॉन हा भाग आपण पाहिलेला आहे. एक्सटेरियर अँगल, टोटल एक्सटेरियर अँगल किती असतात आणि प्रत्येक एक्सटेरियर अँगल जो असतो तो रेग्युलर पॉलिगॉनमध्ये कसा फाइंड करायचा, तर 360ला नंबर ऑफ साईड्सने डिवाईड करायचं. एक्सटेरियर अँगल रेग्युलर पॉलिगॉनमधला आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर आपण जो नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तो आहे क्वाड्रिलॅटरल्स. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय बघा, क्वाड्रिलॅटरल हा एक पॉलिगॉन असतो की ज्या पॉलिगॉनमध्ये 4 साईड्स असतात. मग आपल्याला असं म्हणता येतं की इट इज अ पॉलिगॉन विथ 4 साईड्स. 4 साईड्स, 4 साईड्सचा पॉलिगॉन म्हणजे क्वाड्रिलॅटरल असतो. दुसरी एक डेफिनेशन आहे की फिगर फॉर्म्ड बाय, आता या ठिकाणी क्लोज्ड फिगर असं म्हणता येईल, क्लोज्ड फिगर फॉर्म्ड बाय 4 लाईन सिगमेंट्स. 4 लाईन सिगमेंटने बनलेली डायग्राम जी असते ती असते क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरलचं जर आपण समजा एक एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर अशा पद्धतीने हा कुठलाही एक क्वाड्रिलॅटरल म्हणजे याच्यामध्ये काय बघा की नंबर ऑफ साईड्स 4 असणार आहेत, पण ह्या ठिकाणी साईड्स इक्वल असतील, साईडचं मेजरमेंट इक्वल असेल, अँगलचं मेजरमेंट इक्वल असेल किंवा नसेल, हे मेजरमेंट इक्वल असतील किंवा नसतील, पण 4 साईड आणि क्लोज्ड डायग्राम झाली की याला म्हणायचं क्वाड्रिलॅटरल. मग या क्वाड्रिलॅटरलला आपण नाव 4 अल्फाबेटने नाव द्यायचं आहे. समजा हा ABCD क्वाड्रिलॅटरल आहे, तर याला लिहिण्यासाठी अशा पद्धतीने क्वाड्रिलॅटरलचं हे सिम्बॉल असतं. वाचत असताना ह्याला असं वाचायचं आहे क्वाड्रिलॅटरल ABCD. तर हा आहे क्वाड्रिलॅटरल ABCD. मग ह्या क्वाड्रिलॅटरल ABCDमध्ये काही वेगवेगळे ह्याचे कंपोनंट्स आहेत. कंपोनंट्स काय काय आहेत, तर हे जे पॉईंट्स आहेत, 2 लाईन सेगमेंट ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्या तो पॉईंट म्हणजे व्हर्टेक्स. एक असेल तर व्हर्टेक्स, अनेक असतील तर आपण त्याला म्हणणार व्हर्टायसेस. त्याच्यानंतर या 2 व्हर्टेक्सला जोडणारी ही लाईन सेगमेंट म्हणजे साईड ऑफ द पॉलिगॉन किंवा साईड ऑफ द क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलची ही साईड असणार, 4 साईड्स, आणि या 2 साईडमधला हा अँगल, तर हा अँगल ऑफ द क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरमध्ये 4 व्हर्टेक्स, 4 साईड्स आणि 4 अँगल्स असणार आहेत. आता याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो ॲडजसेंट. आता ह्या ठिकाणी ॲडजसेंट ज्या आहेत त्या ॲडजसेंट साईड्स पण येतात, ॲडजसेंट व्हर्टायसेस पण येतात, ॲडजसेंट अँगल्स पण येतात. कसं येतात बघा, आपण जर व्हर्टेक्स म्हटलं तर हा A व्हर्टेक्स घेतला. ॲडजसेंटचा जो अर्थ होतो मराठीमध्ये तो होतो शेजारी, जवळ असलेला. मग हा जो A व्हर्टेक्स आहे, ह्या A व्हर्टेक्सला असलेले शेजारचे व्हर्टेक्स म्हणजे ह्या Aच्या व्हर्टेक्सला शेजारी D आहे आणि Aच्या दुसऱ्या साईडला शेजारी B आहे. म्हणजे ह्या A व्हर्टेक्सला असलेले 2 ॲडजसेंट व्हर्टायसेस म्हणजे व्हर्टेक्स D आणि व्हर्टेक्स B, असे 2 व्हर्टेक्स, 2 व्हर्टायसेस
एला ॲडजसेंट आहेत. समजा बी या व्हर्टेक्सला आपण ॲडजसेंट व्हर्टायसेस म्हणलं तर ए आणि सी हे दोन झाले ॲडजसेंट व्हर्टायसेस. तर हे ॲडजसेंट व्हर्टायसेस. पुढचा भाग आहे ॲडजसेंट अँगल्स. अँगल एला ॲडजसेंट अँगल डी आणि अँगल एला ॲडजसेंट अँगल बी. म्हणजे अँगल एला डी आणि बी हे दोन अँगल ॲडजसेंट आहेत. आता समजा अँगल सी आपण घेतला, अँगल सी असेल किंवा व्हर्टेक्स सी असेल. इथला अँगल सी घेतला तर इथला डी आणि बी हे दोन अँगल सीला ॲडजसेंट असणार. आणि जर आपण समजा व्हर्टेक्स सी म्हटला तर या सी व्हर्टेक्सला डी आणि बी हे दोन व्हर्टायसेस ॲडजसेंट असणार. त्यानंतर जो पुढचा भाग येतो तो आहे ॲडजसेंट साईड्स. या ठिकाणी समजा आपण साईड ए बी घेतली तर ह्या ए बी साईडला ॲडजसेंट साईड आहे ए डी आणि दुसरी आहे बी सी. समजा आपण साईड बी सी घेतली तर ह्या बी सी साईडला दोन ॲडजसेंट साईड्स आहेत ए बी आणि सी डी. मग आता राहिलेली काय ए डी ही साईड, तर ही ए डी साईड आपण म्हणतो ऑपोजिट साईड. ते आपल्याला पुढं बघायचं आहे. तर हे झाले सर्व ॲडजसेंट पार्ट. आता पुढचे जे पार्ट्स आहेत ते आहेत ऑपोजिट. तर ॲडजसेंट सोडले तर बाकीचे ऑपोजिट असतात. मग आता ऑपोजिट व्हर्टायसेस बघा, ए व्हर्टेक्सला हे ॲडजसेंट व्हर्टायसेस जर आपण सोडले तर ह्या ए व्हर्टेक्सला ऑपोजिट व्हर्टेक्स असणार व्हर्टेक्स सी. बी व्हर्टेक्सचा ऑपोजिट व्हर्टेक्स असणार डी, डीचा ऑपोजिट बी, एचा ऑपोजिट सी, सीचा ऑपोजिट ए. सेम त्याच पद्धतीने आता हे झालं व्हर्टायसेसच्या बाबतीत. आता अँगल्सच्या बाबतीत जर समजा आपण अँगल्स बघितले तर अँगल एला ऑपोजिट अँगल सी, अँगल बीला ऑपोजिट अँगल डी, अँगल डीला ऑपोजिट अँगल बी, अँगल एला ऑपोजिट अँगल सी. आणि जर आपण साईड्स पाहिल्या, ऑपोजिट साईड्स जर आपण म्हटलं तर ऑपोजिट साईड्सच्या बाबतीत बघा, ए बीला ह्या दोन साईड ॲडजसेंट आहेत तर राहिलेली डी सी साईड ही ऑपोजिट असणार. ए बी आणि डी सी या दोन साईड एकमेकांना ऑपोजिट असणार आणि ए डी आणि बी सी या दोन साईड एकमेकांना ऑपोजिट असणार. तर हे झालं ऑपोजिट साईड्सच्या बाबतीत. आणि क्वाड्रिलॅटरल जो आहे तो आपण आत्ता या ठिकाणी काय असतो आणि क्वाड्रिलॅटरलचे वेगवेगळे कंपोनंट्स आपण आत्ता एक्सप्लेन केले. आता यानंतर आपण जो नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत तो आहे, नेक्स्ट भाग जो आहे तो टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स. क्वाड्रिलॅटरल्सचे टाइप्स. तर या ठिकाणी टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स किंवा क्वाड्रिलॅटरलच्या टाइप्स. तर सर्वात पहिली जी टाइप आहे ती आहे पॅरलोग्राम. आता या प्रत्येक टाईपनुसार प्रत्येक क्वाड्रिलॅटरलचं वेगवेगळं नाव आहे. पॅरलोग्राम हा सुद्धा एक क्वाड्रिलॅटरल असतो, पण तो स्पेशल टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे. आता हे जे आपण पाहणार आहोत ते स्पेशल टाईपचे क्वाड्रिलॅटरल्स आहेत. आता ह्या सगळ्या टाईप्समध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. डेफिनेशन आणि प्रॉपर्टीजमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. हा पुढं नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला या दोन्हीचा डिफरन्स जो आहे तो त्याच्यानुसार क्वेश्चन्स वगैरे असतात. तर सर्वात अगोदर आपण पाहणार डेफिनेशन. डेफिनेशन ज्या आहेत त्या एका वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. पॅरलोग्राम म्हणजे काय असतं की असा क्वाड्रिलॅटरल की ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये ऑपोजिट साईड्स ह्या पॅरलल असतात. म्हणजे समजा ए बी सी डी हा क्वाड्रिलॅटरल असेल तर ह्या क्वाड्रिलॅटरमध्ये ए बी आणि डी सी या दोन साईड ज्या आहेत त्या पॅरलल असतात. तर या दोन साईड्स पॅरलल
आणि ह्या ए डी आणि बी सी या दोन साईड पॅरलल. म्हणजे डेफिनेशननुसार जर आपण बघितलं तर ही ए बी साईड ए बी इज पॅरलल टू साईड डी सी अँड साईड ए डी इज पॅरलल टू साईड बी सी, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. तर ही आहे डेफिनेशन ऑफ पॅरलोग्राम. पॅरलल म्हणजे या दोन साईड एकमेकांना कधीच इंटरसेक्ट होत नाहीत, जर आपण या पुढे वाढवल्यात तरीसुद्धा. मग ह्या दोन ऑपोजिट साईड्स आणि ह्या दोन ऑपोजिट साईड्स ह्या पॅरलल असतात, तर तो पॅरलोग्राम असतो. मग डेफिनेशन आपल्याला असं सांगता येते की इन अ क्वाड्रिलॅटरल इफ दी टू पेअर्स ऑफ ऑपोजिट साईड्स आर पॅरलल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड पॅरलोग्राम. ऑपोजिट साईडच्या दोन्ही पेअर पॅरलल. त्यानंतर आहेत पुढं प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम. पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज. आता पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज बघा. पहिली प्रॉपर्टी आहे, डेफिनेशननुसार तर ऑपोजिट साईड पॅरलल येणारच आहेत, ते आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये घ्यायचं नाही. हा आहे क्वाड्रिलॅटरल ABCD. तर या क्वाड्रिलॅटरलमध्ये ऑपोजिट साईड ह्या इक्वल असतात. पहिली प्रॉपर्टी आहे ऑपोजिट साईड्स आर इक्वल. AD इज इक्वल टू BC. आता पॅरलल आणि इक्वलमध्ये फरक आहे की समजा ही 6 सेंटीमीटरची साईड असेल तर ही पण 6 सेंटीमीटरची साईड असणार. म्हणजे ह्या ऑपोजिट साईड ज्या आहेत त्या इक्वल असणार आहेत. AD इज इक्वल टू BC. आणि समजा AB 4 सेंटीमीटर आहे तर DC सुद्धा 4 सेंटीमीटरचं असणार. म्हणजे AB इज इक्वल टू DC असणार. ही झाली पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी आहे सेकंड प्रॉपर्टी की ज्याच्यामध्ये ऑपोजिट अँगल्स इक्वल असतात. अँगल A इज इक्वल टू अँगल C आणि अँगल B इज इक्वल टू अँगल D. अँगल B इज इक्वल टू अँगल D. ही झाली ऑपोजिट अँगल्स इक्वल. तिसरी जी प्रॉपर्टी आहे, तिसऱ्या प्रॉपर्टीनुसार हे जे ॲडजसेंट अँगल्स असतात, अँगल A आणि अँगल B, अँगल A अँगल B, या दोन अँगलची ॲडिशन मिळून 180 डिग्री असते. हे कसं काय बघा, कारण हे जे दोन अँगल्स आहेत हे दोन अँगल्स को इंटिरियर अँगल्स आहेत. दोन लाईन पॅरलल आणि ही जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे दोन अँगल को इंटिरियर अँगल फॉर्म होतात आणि को इंटिरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात. आता ज्या पद्धतीने AB ॲडजसेंट आहेत त्याच पद्धतीने BC हे दोघं पण ॲडजसेंट आहेत. म्हणजे AB DCला जर पॅरलल घेतली तर B आणि C, अँगल B आणि अँगल C ह्या पण दोन अँगलचे ॲडिशन मिळून 180 डिग्री होणार. C आणि D हे पण दोन्ही अँगल ॲडजसेंट अँगल्स आहेत. या पण दोन अँगलचे ॲडिशन 180 डिग्री होणार. आणि D आणि A हे पण दोन अँगल ॲडजसेंट अँगल्स आहेत. म्हणजे अँगल A प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री होणार. त्यानंतर पुढची जी प्रॉपर्टी आहे नेक्स्ट प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट्स इच अदर. म्हणजे ABCD या पॅरलोग्रामचे डायगोनल. आता डायगोनल म्हणजे काय असतो हे पण आपल्याला डेफिनेशननुसार. पॉलिगॉनमध्ये डायगोनल बघा कसे असतात. आता क्वाड्रिलॅटरलमध्ये आपल्याला दोन डायगोनल मिळतात. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पॉलिगॉनमध्ये वेगवेगळे नंबर ऑफ डायगोनल्स मिळतात. डायगोनल कसा तयार होतो की जे ऑपोजिट व्हर्टेक्स आहेत, म्हणजे ॲडजसेंट व्हर्टेक्स सोडून ऑपोजिट व्हर्टेक्स जोडले की डायगोनल तयार होतो. मग क्वाड्रिलॅटरमध्ये या ठिकाणी असे दोन डायगोनल तयार झाले. समजा आपण अगोदर प्रॉपर्टी घेऊ आणि मग डायगोनलच्या बाबतीत पुढं एक्सप्लेन करू. मग या दोन्ही डायगोनलचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन समजा O असेल तर हे डायगोनल एकमेकांना बायसेक्ट होतात. बायसेक्ट याचा अर्थ दोन इक्वल पार्ट होणे म्हणजे बायसेक्ट. मग आता AC या डायगोनलचे पण दोन समान भाग होणार, AO आणि CO. म्हणजे या ठिकाणी AO इज इक्वल टू CO. आणि BD हा जो डायगोनल आहे तो
BO आणि DO या दोन समान भागामध्ये डिवाइड होणार. BO इज इक्वल टू DO. BO अँड DO. AO आणि CO हे दोघं इक्वल असणार आणि BO आणि DO हे दोघं इक्वल असणार. पण पॅरलोग्राममध्ये दोन्ही डायगोनल एकमेकांना इक्वल असतीलच असं सांगता येत नाही. जर हे दोन्ही इक्वल झाले तर तो रेक्टँगल तयार होतो. मग पुढे आपल्याला रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आहेत. पण आत्ता आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की डायगोनल एकमेकांना बायसेक्ट होतात. पॅरलोग्राममध्ये डायगोनल एकमेकांना बायसेक्ट होतात. आणि पॅरलोग्राम जर आपण घेतला तर या पॅरलोग्राममध्ये हे जे दोन अँगल असतात या ठिकाणी, तर हे दोन अँगल्स इक्वल राहत नाहीत. पॅरलोग्राममध्ये पण राहत नाहीत आणि रेक्टँगलमध्ये पण राहत नाहीत. रेक्टँगल ही आपली पुढची टाईप आहे. तर अशा पद्धतीने ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज आपल्याला सांगता येतात. आणि पुढची अजून एक प्रॉपर्टी आहे की ज्यामध्ये एखादा डायगोनल म्हणजे ह्या दोघांपैकी एक, दोन्ही डायगोनलपैकी एक डायगोनल जर आपण काढला तर हा डायगोनल या पॅरलोग्रामला दोन कॉन्ग्रंट ट्रायंगलमध्ये डिव्हाइड करतो. कसं होतं बघा की AD BCला पॅरलल आहे आणि AC ट्रान्सव्हर्सल आहे. तर या ठिकाणी हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स इक्वल होतात. आणि जर AB DCला पॅरलल आणि ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर इथला जो अँगल आहे आणि हा अँगल BAC आणि DCA हे दोन अँगल्स इक्वल होतात. आणि ही AC जी साईड आहे ती या ABC आणि ADC या दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन साईड आहे. आपण कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स हा चॅप्टर पुढं आहे आणि बेसिक कन्सेप्टमध्ये पण आपण घेणार आहोत या सर्व प्रॉपर्टीज. आता फक्त प्रॉपर्टीनुसार लक्षात ठेवा, कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स हा वेगळा चॅप्टर आहे. मग ह्या ठिकाणी ट्रायंगल ABC हे कॉन्ग्रुएंटचं सिम्बॉल असतं. कॉन्ग्रुएंट होणार ट्रायंगल CDA. तर ही एक प्रॉपर्टी मानली जाईल पॅरलोग्रामसाठी. तर अशा पद्धतीने ज्या पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज आहेत त्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. पुढील जे टाईप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर थँक्यू.